नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे KB रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय जवळके आयोजित या ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये मी प्राध्यापक सोनवणे सर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. इयत्ता 12वी वाणिज्य विषय बुक कीपिंग अकाउंटन्सी पुस्तक पालन आणि लेखाकर्म तिसरं चॅप्टर आपलं चालू आहे रिकन्स्ट्रक्शन ऑफ पार्टनरशिप फर्म आणि ह्यामध्ये आपण पहिला चॅप्टर आपण क्लिअर करतोय. तिसऱ्यामध्ये पॉईंट 1 ॲडमिशन ऑफ ए पार्टनर भागीदाराला दिलेला प्रवेश का द्यायचा असतो तर आपण बघितलं की ज्यावेळेस भांडवलाची गरज भासत असते किंवा भांडवल कमी पडत असतं त्यावेळेस जुने दोन पार्टनर नवीन एका पार्टनरला आपल्या संस्थेमध्ये आपल्या जुन्या भागीदारी संस्थेमध्ये ॲड करायचं ठरवतात, प्रवेश द्यायचं ठरवतात. कशासाठी? भांडवल अधिक मिळवण्यासाठी, आपल्याला त्याचा उपयोग होण्यासाठी, त्याचा फायदा होण्यासाठी नवीन पार्टनरचा. म्हणून ते नवीन पार्टनरला आपल्या जुन्या भागीदारी संस्थेमध्ये काय देत असतात? प्रवेश देत असतात. मग तो प्रवेश देत असताना खूप काही बदल होत असतात. जुन्या भागीदारी संस्थेमध्ये काही बदल होत असतात. ते बदल म्हणजे ॲसेट आणि लायबिलिटीच्या किमती बदलत असतात. त्याचबरोबर आणखी पाहिलं आपण की त्यांचा जुन्या पार्टनरचा रेशो बदलत असतो आणि त्यांचं मॅनेजमेंट व्यवस्थापन पण बदलत असतं. म्हणजे हे 3 मुख्य बदल होत असतात. आता ॲसेट आणि लायबिलिटीच्या किमती बदलल्या म्हणजे इथं एक प्रकारचा एक्सपेन्सेस किंवा इन्कमचा भाग आला. मी लास्ट पिरियडला तुम्हाला सांगितलेलं आहे की आपल्याला इथं ट्रीटमेंट ऑफ अकाउंटिंग आपण पॉईंट क्लिअर केला. आपण कोणकोणते अकाउंट इथं तयार करणार आहे तर सगळ्यात पहिलं आपण रिव्हॅल्युएशन ऑब्लिक प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट आपण प्रिपेअर केलेलं आहे, तयार केलेलं आहे. मग रिव्हॅल्युएशन होणं म्हणजे पुनर्मूल्यांकन होणं. पुनर्मूल्यांकन झालं म्हणजे नेमके काय झालं? पुनर्मूल्यांकन झालं म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपण ज्यावेळेस नवीन पार्टनर ॲडमिशन देतो त्यावेळेस तो नवीन पार्टनर घेत असताना तो ॲसेट आणि लायबिलिटीच्या किमती काय करत असतो? रिव्हॅल्यूड करत असतो, बदल करत असतो त्यामध्ये. मग ते बदल होत असताना ॲसेटची जर किमती जास्त झाल्या असेल, ॲसेटची किंमत जर जास्त झाली तर आपला प्रॉफिट होतो, आपला इन्कम होतो. पण तेच ॲसेटची किंमत कमी झाली की आपला लॉस होत असतो, तोटा होत असतो आपल्याला. म्हणून असं जे रिव्हॅल्यूड ॲसेट आणि रिव्हॅल्यूड लायबिलिटी आहे यांच्यामध्ये प्रॉफिट झाला की लॉस झाला हे रेकॉर्ड करण्यासाठी आपल्याला एक रिव्हॅल्युएशन अकाउंट ऑब्लिक प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट आपल्याला प्रिपेअर करायचं आहे. आणि तिथं आपल्याला प्रिपेअर करून शोधून टू फाइंड आउट रिव्हॅल्युएशन प्रॉफिट और रिव्हॅल्युएशन लॉस. प्रॉफिट होतो की लॉस होतो आपल्याला पाहायचं. तो झालेला प्रॉफिट असेल, लॉस असेल, तो पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला आपल्याला ट्रान्सफर करायचा. लास्ट पिरियडला आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट पण प्रिपेअर केलेलं आहे. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करून टू फाइंड आउट फायनल कॅपिटल बॅलन्स ऑफ ऑल पार्टनर, सर्व पार्टनरचा फायनल कॅपिटल बॅलन्स आपल्याला काय करायचा आहे? शोधायचा आहे. मग तो शोधलेला जो बॅलन्स आहे फायनल कॅपिटल तो आपल्याला नवीन बॅलन्स शीटला काय करायचं आहे? ट्रान्सफर करायचं आहे. म्हणून आज आपल्याला शिकायचं काय आहे? न्यू बॅलन्स शीट. अकाउंटिंग ट्रीटमेंटमधली तिसरी ट्रीटमेंट आपल्याला कव्हर करायची आहे, न्यू बॅलन्स शीट. नवीन बॅलन्स शीट आपल्याला तयार करायचं आहे. मग आता नवीन बॅलन्स शीट तयार करत असताना म्हणजे जुनं आहे हे न्यू आहे, न्यू म्हणजे नवीन. मग कशावरून तयार करायचं? जुन्यावरून नवीन तयार करायचं. मग जुन्यामध्ये काय बदल झाला? जुन्या बॅलन्स शीटच्या ॲसेट आणि लायबिलिटीच्या किमतीमध्ये बदल झाला. बदल झाला म्हणजे ती एक तर जास्त झाली असेल किंवा कमी झाली असेल. जे काही झालं असेल ते आपल्याला या नवीन बॅलन्स शीटला काय करावं लागत असतं? दाखवावं लागत असतं. बॅलन्स शीट इट इज नॉट अ अकाउंट, इट इज अ स्टेटमेंट. बॅलन्स शीट हे अकाउंट नाहीये, हे स्टेटमेंट आहे. म्हणून अकाउंट म्हणलं की त्याला 2 बाजू असतात, पण बॅलन्स शीट इट इज अ नॉट अ अकाउंट, इट इज अ स्टेटमेंट. म्हणून याला चुकूनही डेबिट आणि क्रेडिट लिहायचं नाही. बॅलन्स शीटला नेहमी ॲज ऑन लिहावं लागत असतं. ॲज ऑन म्हणजे आजच्या दिवशी तयार केलेलं आहे, आजच्या दिवसाचं तयार केलेलं आहे. मग हे ॲज ऑन लिहायचं आहे म्हणजे आज तयार केलं. मग आजची परिस्थिती काय आहे आपल्या व्यवसायाची? आज आपल्याकडे ॲसेट किती आहे, आज आपल्याकडे लायबिलिटी किती आहे, आज आपल्याकडे कॅपिटल किती आहे हे आपल्याला आजच्या दिवसाचं दाखवावं लागतं. म्हणजे हे पूर्ण वर्षभराचं आज तयार केलेलं हे बॅलन्स शीट आहे, हे न्यू बॅलन्स शीट आहे. हे जुन्या बॅलन्स शीटवरूनच आपल्याला हे नवीन बॅलन्स शीट काय करायचं आहे? तयार करायचं असतं. मग हे तयार करत असताना रिव्हॅल्यूड असेट और रिव्हॅल्यूड लायबिलिटी शुड बी रेकॉर्डेड ऑन बॅलन्स शीट. काय सांगितलं मी? रिव्हॅल्यूड असेट अँड रिव्हॅल्यूड लायबिलिटी शुड बी रेकॉर्डेड ऑन बॅलन्स शीट. ह्या बॅलन्स शीटला आपल्याला काय रेकॉर्ड करायचं? रिव्हॅल्यूड होणं म्हणजे पुनर्मूल्यांकन होणं. ज्या ज्या असेट आणि ज्या ज्या लायबिलिटी रिव्हॅल्यूड झाल्या असेल
ज्यांचं ज्यांचं पुनर्मूल्यांकन झालं असेल अशा असेट आणि अशा लॅबिलिटी आपल्याला ह्या बॅलन्स शीटला काय करायचे असतात, रेकॉर्ड करायचे असतात. तत्पूर्वी बॅलन्स शीट इट इज अ नॉट अ अकाउंट, इट इज अ स्टेटमेंट. म्हणजे बॅलन्स शीट हे अकाउंट नसून हे स्टेटमेंट आहे, तरी पण बॅलन्स शीटला दोन बाजू असतात. पहिली बाजू लॅबिलिटी असते आणि दुसरी बाजू कोणती असते, असेट असते. म्हणून बॅलन्स शीट एक कच्चा फॉर्मॅट मी इथं दाखवतो तुम्हाला. बॅलन्स शीट आपल्याला प्रिपेअर करायचं आहे. नाव टाकतो आपण न्यू बॅलन्स शीट ॲज ऑन. ज्या तारखेला नवीन पार्टनरला ॲडमिट केलं ती तारीख आपल्याला इथं मेन्शन करायची असते. मग काय असेल ती 31 मार्च, जे काही इयर असेल ते. बॅलन्स शीट नाव टाकलं वरती न्यू बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च. जे काही वर्ष असेल ते वर्ष आपल्याला काय करायचं आहे, मेन्शन करायचं असतं. मग 2020 असेल, 2015 असेल, जे काही असेल ते वर्ष आपल्याला तिथं मेंटेन करायचं आहे. मग आपल्याला इथं डेबिट आणि क्रेडिट चुकूनही लिहायचं नाही. बॅलन्स शीट इट इज अ नॉट अकाउंट, इट इज अ स्टेटमेंट. इथं पहिली बाजू आहे लॅबिलिटीज, त्यानंतर रुपीज, इकडं असेट्स, रुपीज, लॅबिलिटीज, रुपीज, असेट, रुपीज. काय रेकॉर्ड करायचं, ज्या ज्या असेट आणि ज्या ज्या लॅबिलिटीच्या किमती बदलल्या असतील अशा असेट आणि अशा लॅबिलिटीच्या किमती इथं काय करायच्या आहेत, रेकॉर्ड करायच्या आहेत. मग इथं लॅबिलिटीची किंमत बदलली असेल तर आपल्याला इकडं लॅबिलिटी साईडला ती मेन्शन करायची आहे. लॅबिलिटीची किंमत कमी झाली असेल किंवा जास्त झाली असेल आपल्याला ती ह्या लॅबिलिटी साईडला काय करायची आहे, मेन्शन करायची आहे. आपल्याला ती रेकॉर्ड करायची असते. तत्पूर्वी जे पार्टनरचं कॅपिटल आहे, आता पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करून आपण जो ब्रॉडडाऊन आणि कॅरी डाऊन बॅलन्स शोधला तो म्हणजे पार्टनरचं फायनल कॅपिटल बॅलन्स. या तिन्ही पार्टनरचं कॅपिटल बॅलन्स आपल्याला सुरुवातीलाच बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला घ्यायचं. कॅपिटल अकाउंट अंडर हेड कुणी ए बी सी, जे कोणी तीन पार्टनर असेल तुमच्यावाले, दोन जुने आणि एक नवीन, असे तीन पार्टनरचा कॅपिटल बॅलन्स हा तुम्हाला इनरला लिहून बेरीज आउटरला लिहिली तरी चालते आणि डायरेक्ट आउटरला लिहिले तिघांचा तरी चालतो. त्यानंतर मग खाली तुम्हाला लॅबिलिटी साईडला ज्या ज्या लॅबिलिटीच्या किमती रिव्हॅल्यूड झाल्या असेल, रिव्हॅल्यूड होणं पुनर्मूल्यांकन होणं, ज्या ज्या लॅबिलिटीच्या किमती पुनर्मूल्यांकित झाल्या असेल त्यांच्यामध्ये बदल झाला असेल. रिव्हॅल्यूड होणं म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, त्यांच्यात फक्त बदल होतो, कमी होतात किंवा जास्त होतात. आता लॅबिलिटी आहे, लॅबिलिटी म्हणजे देयता. मला किती लोकांना पैसे द्यायचे त्याला आपण लॅबिलिटी असं म्हणत असतो. मग आता मला सांगा, मला जर एखाद्याला 1 लाख रुपये द्यायचे आहेत, मला एखाद्या व्यक्तीला 1 लाख रुपये देणं आहे म्हणजे ती माझी लॅबिलिटी झाली. पण समोरचा व्यक्ती मला म्हणला की तुम्ही मला 1 लाखाऐवजी 80,000 रुपये आता द्या. किती द्या, फक्त 80,000 द्या, आपला व्यवहार संपेल. काय होईल, माझा फायदा होईल की माझा तोटा होईल? म्हणजे 1 लाखाच्या मोबदल्यात मी फक्त 80,000 रुपये तो समोरचा व्यक्ती माझ्याकडे मागतोय. म्हणजे मला 1 लाख रुपये द्यावे लागले होते, आता 80,000 रुपये द्यायचे आहेत. म्हणजे याचा अर्थ असा झाला की मला 20,000 रुपये तिथं काय झाला, फायदा झाला. म्हणजे लॅबिलिटीची किंमत कमी झाली, 1 लाखावरून 80,000 झाली, म्हणजे कमी झाली म्हणजे माझा तिथं काय झाला, फायदा झाला. म्हणजे लॅबिलिटीची किंमत कमी झाली असेल तर आपला इन्कम होत असतो. आणि तेच 1 लाखाऐवजी 1,20,000 जर मागितले असते माझ्याकडं तर माझा 20,000 रुपये काय झाला असता, एक्सपेन्सेस झाला असता. माझा एक एक्स्ट्रा पैसे द्यावे लागले असते, म्हणजे तो माझा खर्च झाला असता. आणि तो खर्च म्हणजे लॅबिलिटीची किंमत जास्त झाली की माझा काय होत असतो, एक्सपेन्सेस होत असतो. असा एक्सपेन्सेस आपला रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला लिहायचा असतो, असा इन्कम रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला. मग
या पद्धतीने ज्या ज्या लायबिलिटीच्या किमती पुनर्मूल्यांकित होतील म्हणजे त्यांच्यामध्ये बदल होईल, त्या कमी होतील किंवा जास्त होतील, अशा सर्व लायबिलिटी ह्या लायबिलिटी साईडला काय करायच्या आहेत, लिहायच्या असतात. त्याचबरोबर ज्या ज्या ॲसेटच्या किमती रिव्हॅल्यूड होणार आहेत म्हणजे ज्या ज्या ॲसेटच्या किमती बदलणार आहेत त्यांच्यामध्ये पण पुनर्मूल्यांकन होणार आहे, त्या पण कमी किंवा जास्त होणार आहेत, अशा सर्व ॲसेट ह्या ॲसेट साईडला काय करायच्या, लिहायच्या असतात. आता ज्यांच्यामध्ये बदल झाला त्या आपण इथं रेकॉर्ड केल्या, ॲसेट साईडला, लायबिलिटी साईडला. आता ज्यांच्यामध्ये बदलच होणार नाही, ज्या ॲसेट आणि लायबिलिटी बदलणारच नाही, मग अशांचं काय करायचं, तर अशा ॲसेट आणि लायबिलिटी शेवटी, सर्वात शेवटी आहेत तशाच लिहून टाकायच्या. लायबिलिटी असेल तर लायबिलिटी साईडला आणि ॲसेट असेल तर ॲसेट साईडला. मी काय सांगितलं, ज्या ॲसेट आणि लायबिलिटीच्या किमती बदलणार आहेत त्या बदलणाऱ्या ॲसेट आणि लायबिलिटी आपल्याला लायबिलिटी असेल तर लायबिलिटी साईडला, ॲसेट असेल तर ॲसेट साईडला दाखवायच्या. आणि ज्यांच्यामध्ये बदलच होणार नाही अशा सुद्धा आहेत तशा लायबिलिटी असेल तर लायबिलिटी साईडला आणि ॲसेट असेल तर ॲसेट साईडला लिहून टाकायचे असतात. आणि त्यानंतर मग हे बॅलन्स शीट काय करायचं असतं, क्लोज करायचं असतं. आणि नेहमी बॅलन्स शीट हे काय होत असतं, टॅली होत असतं. बॅलन्स शीट नेहमी काय होत असतं, टॅली होत असतं. बॅलन्स शीटचा कधी बॅलन्स निघत नाही. बॅलन्स शीटची जी लायबिलिटी साईट आहे, जी ॲसेट साईट आहे, ही नेहमी सारखीच येत असते, ती टॅली होत असते. बॅलन्स शीट जेवढं तुमच्याकडे ॲसेट आहे, जेवढी तुमची प्रॉपर्टी आहे तेवढीच तुमची काय पाहिजे, लायबिलिटी पाहिजे. म्हणजे तुमची देयता जेवढी आहे तेवढी तुमच्याकडे ॲसेट पाहिजे, किंवा जेवढी ॲसेट आहे तेवढीच तुमची देयता पाहिजे. म्हणून बॅलन्स शीट हे नेहमी काय होत असतं, टॅली होत असतं. बॅलन्स शीटचा कुठलाही बॅलन्स निघत नाही. व्यवस्थित फॉर्मॅट आपल्या वहीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि बॅलन्स शीटबद्दलची माहिती लिहून घ्यायची आहे. नेक्स्ट पिरियडला मग आपण आता जर्नल एंट्री पाहणार आहोत. जर्नल एंट्री आहे, जर्नल एंट्रीच्या साह्याने मग आपल्याला प्रॉब्लेमला काय करायचे आहे, सुरुवात करायची आहे.